आंबेडकरी अनुयायांकडून परभणी ते मुंबई लॉंग मार्चची तयारी करण्यात आली आहे। सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली जाते। आंदोलक सोमनाथ सूर्यवंशींच्या पोलिसांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांचा आहे। दुपारी 1 वाजता परभणीतून लॉंग मार्च सुरू होणार आहे। परभणीत आज आंबेडकर अनुयायांकडून दुपारी परभणी ते मुंबई असं लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि दुपारी परभणी येथून मुंबईकडे हा लॉंग मार्च निघणार आहे। खरं तर सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावं यासाठी सातत्यानं 32व्या दिवशी आंदोलन सुरू आहे। आंदोलनाचा आजचा 33वा दिवस आहे आणि पोलीस प्रशासनानं मागण्या मान्य केल्या नाही आणि त्या विरोधात खरं तर आजपासून मुंबईच्या दिशेनं लॉंग मार्च काढण्यात येणार आहे। प्रशासनाचं एवढंच म्हणणं आहे की हा लॉंग मार्च काढू नका आणि आमचं प्रशासनाला म्हणणं आहे की 32 दिवसापासून आमचं जे आंदोलन इथं चालू होतं धरणे आंदोलन त्या 32 दिवसामध्ये तुम्ही एकदा सुद्धा आमच्याकडे आला नाहीत। या प्रकरणामध्ये सोमनाथचा जो जीव गेलेला आहे त्याचा जीव घेणारे जे पोलीसवाले आहेत ज्यांनी पोलीसवाल्यांनी त्याला अमानुषपणे मारले असे पोलीसवाले अजून ड्युटी करायलेत। आमची मागणी काय की त्यांना तुम्ही हे प्रकरण सगळी चौकशी होस्तर निलंबित तर करा, निलंबित सुद्धा करत नाहीत। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडे सर, नजीर खान, TV9 मराठी।